बातमी आहे आटपाडीमधून। आटपाडीमध्ये भाजपनं शिवसेनेला धक्का दिलाय। शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। गोपीचंद पडळकरांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश पार पडलेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आटपाडीमध्ये भाजपनं शिवसेनेला धक्का दिलेला आहे। शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झालेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, अगदी आत्ताच देवेंद्र फडणवीस आणि इतर जण हे ज्या पद्धतीने आता सध्या राज्यामध्ये आपल्याला चित्र दिसतंय की मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे आणि या सगळ्याची तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे केलेली होती आणि आता आपण पाहतोय पुन्हा एकदा आटपाडीमध्ये भाजपनं शिवसेनेला धक्का दिलेला आहे। पुन्हा एकदा शिवसेनेचे अनेक मोठे कार्यकर्त्यांसहित अनेक नेते भाजपमध्ये सामील झालेत। नक्कीच आपण पाहतोय भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये एकमेकांचे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घेण्यावरून मोठा वाद जो आहे तो निर्माण झालेला होता आणि असं असताना म्हणजे पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये बोलणी झाल्यानंतर देखील आता आपण पाहतोय की भाजपने आटपाडीमध्ये शिंदे गटाला एक मोठा धक्का दिलेला आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने आज मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश पार पडतो। यामध्ये महत्त्वाचे नेते आहेत, महत्त्वाचे पदाधिकारी आहेत। आटपाडीचे उपतालुका प्रमुख बंडू शेठ आहे, सोबतच माजी उपसभापती तानाजी मामा यमगर यांच्यासह मोठ्या संख्येने म्हणजे जवळपास 100 कार्यकर्ते आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत। त्यामुळे आटपाडीमध्ये शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग वाढलेली आहे आणि सगळ्यात जास्त इनकमिंग जर कुठून होत असेल तर मग जे त्यांचे मित्र पक्ष आहेत त्यांच्याच पक्षातून होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यावरून वाद निर्माण झालेला होता आणि असं असताना आता देखील पाहतोय इनकमिंग जी आहे ती थांबलेली नाही, इनकमिंग सुरूच आहे आणि आटपाडीमध्ये शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या बळावरती घेतल्या जातात, कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती होतात आणि अशाच मोठ्या संख्येने जर कार्यकर्ते भाजपमध्ये आणि इतर पक्षामध्ये जात असेल तर अर्थात शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की या पक्षप्रवेशावर शिंदे गटाकडनं काय नक्की प्रतिक्रिया दिली जाते आणि नक्की पुढचं राजकारण त्या आटपाडीमध्ये कशा प्रकारे होतं। अगदी सीमा, आपण पाहिलेलं होतं की अमित शहांना भेटून आल्यानंतर एकनाथ शिंदेनी आपल्या शिवसेनेमध्ये भाजपचे कार्यकर्ते घेऊ नयेत अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या। मात्र असं असताना सुद्धा अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा शिवसेनेला खिंडार पाडण्याचंच काम भाजपकडून केलं जातंय आणि त्यामुळे आता या संदर्भात एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात, त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।